हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं बुद्धिमत्ता सिरीज चालू आहे. त्यापैकी बुद्धिमत्ता सिरीजपैकी हे 34वं लेक्चर आहे. 34वं लेक्चर आहे ज्यामध्ये आपलं दिशा हे चॅप्टर चालू आहे आणि दिशा चॅप्टरपैकी दिशा या टॉपिकचं हे आजचा तिसरा पार्ट आहे. ठीक आहे. दिशा म्हणजे डायरेक्शन्स. ठीक आहे. डायरेक्शन्स आपला पार्ट 3 चालू आहे. ठीक आहे. पार्ट 3 याच्यामध्ये काय काय मिळेल तुम्हाला सांगतो. या सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळतील. हे 20 आणि हे 2 एकूण 22 टॉपिक्स तुम्हाला इथे मिळत आहे. आणि यासोबतच तुम्हाला फ्री टेस्ट पण माझ्या ॲपवर आहेच. फ्री टेस्ट सिरीज जवळपास 350 टेस्ट. ठीक आहे. जवळपास 350 टेस्ट टॉपिक वाईज. ठीक आहे. टॉपिक वाईज PYQ टेस्ट माझ्या ॲपवर आहे. फ्री टेस्ट आहे. त्या तुम्ही जॉईन करून घ्या. 1 रुपया फीज आहे वाटतं काहीतरी. ठीक आहे. 1 रुपया फीज आहे. 1 रुपया फीज नाही म्हणजे इंडायरेक्टली ते फ्री असल्यासारखंच आहे. फक्त ॲप आहे त्यामुळे ॲपचे काही नियम आहेत. त्यासाठी तिथं फीज थोडीशी ठेवावी लागते. नॉमिनल फी ठेवावी लागते. ओके. चला, इथपर्यंत तुमचं एवढं सगळं क्लिअर आहे आपलं. ओके. आणि यामध्ये आपण काय काय बघितलं. पहिले पार्ट 1 मध्ये आपण बघितलं दिशा पार्ट 1 म्हणजे. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये आपण थेरी पाहिली. पार्ट 2 मध्ये, पार्ट 2 मध्ये टाईप पाहिले. पार्ट 3 मध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन पाहू. प्रॅक्टिस क्वेश्चन. आणि पार्ट 4 मध्ये PYQ. ठीक आहे. PYQ कोणते? TCSचे PYQ. म्हाडा WD ITI इन्स्ट्रक्टर आणि तलाठी वगैरे इत्यादी एक्झाममध्ये PYQ जे मला 2-4 दिसले, 10 काहीतरी PYQ घेतले मी, काढले, ते इथे कव्हर करून घेऊ. ओके. चला, थेरी झाली. टाईपचे आपले 2 टाईप शेवटचे राहिले. आज करून घेऊ आणि प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करू. ठीक आहे. चला, आजचा हा तिसरा पार्ट आहे. मित्रांनो, बुद्धिमत्ता मी तुम्हाला यूट्यूबवरून कव्हर करून देत आहोत. यासोबतच तुम्ही माझी आउट ऑफ मॅथ बॅच जॉईन करू शकता. ज्यांना कोणाला माझ्याकडून बुद्धिमत्तासोबतच गणित शिकायचं असेल त्यांनी. ओके. चला, हे बॅच आहे माझ्या ॲपवर आहे. एकदा चेक करून घ्याल तुम्ही. एकूण 40 टॉपिक्स आहे. 20+20 39 टॉपिक्स आहे. ते तुम्ही करून घ्याल. ओके. आता आपण जाऊ. ठीक आहे ना. टाईप हा झाला होता. ओके. हा टाईप झाला होता. टाईप नंबर 14 बघा. आता टाईप नंबर 14 बघा. बिंदू P हा बिंदू B पासून पश्चिमेस 10 मीटर अंतरावर आहे. B पासून पश्चिमेस लिहून घ्या. इथं समजा मी B काढतो. त्यापासून पश्चिमेस म्हणजे इकडली दिशा 10 मीटर अंतरावर कोणता बिंदू आहे? तर P बिंदू आहे. P कसं सॉल्व करायचं? ते असं सॉल्व करायचं. ओके. बिंदू B हा P पासून म्हणजे हा बिंदू, एक मिनिट, अरे यार थोडं काय चुकलं. थोडं इथे करेक्शन आहे. थोड्या क्वेश्चनमध्ये थोडं करेक्शन आहे. बिंदू B हा P पासून दक्षिणेस. टाईप 14 मध्ये थोडा करेक्शन आहे. P हा B पासून पश्चिमेस 10 मीटर. बिंदू B हा P पासून दक्षिणेस 2 मीटर अंतर आहे. Q हा B पासून थोडं करेक्शन आहे. मी करून बघतो एकदा. ठीक आहे. डी पहा. डी, त्याला डी माना. ओके. Q B C Q. अरे यामध्ये खूप सारे करेक्शन आहे मित्रांनो. हा क्वेश्चन बादच करू. टाईप बादच करू. याला नंतर पाहता येते. ओके. हे काहीच नाही. याच्यासारखाच क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे सेम तसाच आहे. थोडं फक्त एक नॉमिनल चेंजेस केले होते मी या टाईपमध्ये. तेवढा काही फरक पडत नाही या टाईपमध्ये. या टाईपला थोडं क्रॉस करून टाकू. एक मिनिट. या टाईपला थोडं कॅन्सल करून टाकू, कारण की थोडं इथे टायपिंग मिस्टेक्स आहे. त्यामुळे त्याला जाऊ द्या. तेवढा काही महत्त्वाचा नाही तो. जसा टाईप नंबर 13 होता तसाच टाईप नंबर 14 आहे. थोडं मी 1-2 एखादी करेक्शन इथे केलं होतं.
पण तो टाईप चुकला आहे. चला टाईप नंबर 15 घ्या. आता काय म्हणते, वर डिस्क्रिप्शन आहे आणि त्यांचे इथे 5 क्वेश्चन आहे. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 असा टाईप असतो. या टाईपवर आधारित 5 क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतो. हे थोडे मोठे क्वेश्चन राहतात. कसा टॅकल करायचं ते सांगून देतो इथे. पहिले पाहून घ्या. ABCDEFGH आणि I हे 9 लोक आहे, एवढं तुम्ही समजून जा. ओके, 9 घर आहे, लोक नाही, घर आहे. ओके, काय म्हणतात पहिलं वाक्य, सी हे घर बीच्या पूर्वेस 2 किमीवर आहे. तुम्ही वाक्य कसं वाचायचं, पहिले सीला सोडून द्या, वाचा बीच्या पूर्वेस 2 किमीवर. बीच्या पूर्वेस 2 किमीवर मी इथं बी लिहितो, त्याच्या पूर्वेस 2 किमीवर कोणतं घर आहे, सी शेवटी सी घर आहे. ओके, त्याला असं वाचायचं. कसं वाचायचं, बीच्या पूर्वेस 2 किमीवर सी आहे असा प्रश्न वाचायचा. ओके, नंतर काय म्हणताय, ए हे बीच्या उत्तरेस 1 किमीवर, बीच्या उत्तरेस 1 किमीवर ए आहे. ओके, ठीक आहे. मग आणि एच हे एच्या दक्षिणेस 2 किमी, एच्या दक्षिणेस 2 किमीवर, इथून ए इथं आहे, एची दक्षिण इथं 1 किमी इथपर्यंत आलं, हे इथून इथपर्यंत 1 किमी आहे, आणखी खाली 1 किमी काढा. 1 किमीवर कोणतं घर आहे, एच आहे. ओके, चला नंतर घ्या. जी हे एचच्या पश्चिमेला 1 किमी, एच इथं आहे, त्याच्या पश्चिम दिशा ही इथं आहे, 1 किमीवर कोणतं घर आहे, जी घर आहे. ठीक आहे, जी घर आहे. ओके, 1 किमीवर आहे. चला नंतर काय म्हणते, डी हे जीच्या पूर्वेस 3 किमीवर. वाचून घ्या फक्त, जीच्या पूर्वेस 3 किमी. जीची पूर्व दिशा, जी पासून चालत इथपर्यंत 1 झाली, इथपर्यंत 2 होईल का, इथं 2 लक्षात ठेवा, म्हणजे हे 2 किमी झालं का. 1 किमी आणि 2 किमी एकूण झाले 3 किमी. कोण आहे इथं, डी आहे. डी आहे. ओके, चला तुमचा काय, ए बी सी डी जी आणि एच. ओके, एफ हे जीच्या उत्तरेस 2 किमी, जी कोणता इथं, जी इथून इथपर्यंत आपण 1 किमी आलो बघा, हे इथून इथपर्यंत 1 किमी, आणखी 1 किमी, तर 2 किमी झालं, इथपर्यंत 2 किमी. जीच्या उत्तरेस 2 किमीवर कोण आहे, पहिला एफ. ठीक आहे. ओके, आय हे बी व सीच्या मध्ये आहे, बी आणि सीच्या मध्ये आय आहे. ठीक आहे, इथं बी व सीच्या मध्ये आय घर आहे, लिहून घ्या, आय घर आहे. ओके, ई हे एच आणि डीच्या मध्ये आहे, एच आणि डीच्या मध्ये आहे ई घर. ठीक आहे, थोडं वाटल्यास मोडतो इथे, ई घर. ओके, ई घर आहे, हे पूर्ण 2 किमी आहे, हे पूर्ण 2 किमी आहे. झालं, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता हे 2 किमी म्हणजे सांगतो, इथून ते इथपर्यंत एवढं पूर्णच्या पूर्ण, इथून ते इथपर्यंत 2 किमी आहे. हे 2 किमी म्हणजे इथून ते इथपर्यंत आहे. ठीक आहे, 2 किमी. लक्षात ठेवा. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, ए आणि एच मधील अंतर किती, ए आणि एच मधील अंतर किती. इथं ए आहे, इथं एच आहे, दोघांचं अंतर किती, इथून ते इथपर्यंत, इथून तर बी पर्यंत 1 किमी, बी पासून एच पर्यंत 1 किमी आहे. ठीक आहे, इथून इथपर्यंत 1 किमी, इथून इथपर्यंत 1 किमी. आन्सर पहिल्याचे, तुमचा आन्सर आहे 2 किमी. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर दिलं 2 किमी. दुसरा क्वेश्चन झाला, हा पहिला झाला. दुसरा, ई जीच्या कोणत्या दिशेस आहे, ई जीच्या कोणत्या दिशेस आहे, वाचायचं कसं, ई जीच्या कोणत्या दिशेस. मग जीच्या कोणत्या दिशेस ई आहे, दिसतंय का, ही इथं जी आहे, इकडली दिशा पूर्व, पेजच्या इकडली दिशा, उजवीकडली दिशा नेहमी पूर्व असते. मग तुमचा आन्सर काय, तर पूर्व. दुसरा क्वेश्चन झाला. तिसरा क्वेश्चन पहा, आय बीच्या कोणत्या दिशेस आहे, बीच्या कोणत्या दिशेस आय आहे, तर ही पूर्व दिशा आहे. आन्सर तुमचा पूर्व. ओके, हा पण क्वेश्चन झाला. नंतर काय, ए आणि एफ मधील अंतर किती, ए आणि एफ, ए आणि, एक मिनिट, ए आणि एफ आहे का ते, हां, ए आणि एफ मधील अंतर किती, हे दोघांचं अंतर किती. खाली या, इथे 1 किमी आहे म्हणून हे पण 1 किमी. ठीक आहे, 1 किमी, 1 किमी, 1 किमी. चला, हे पण आन्सर झालं. हे बघा, एफ आणि डी मधील अंतर किती, डी आणि एफ, एफ किंवा डी, एफ आणि डी, हे डी आहे आणि हे कोण, डी आणि एफ. थांबा 1 मिनिट,
डी आणि एफ नाही, ते थोडं एक चुकलं आपलं, एफ आणि जी पाहिजेत, एफ आणि जी. ठीक आहे, हो आठवलं मला, एफ आणि जी टाकायचं होतं मला, हे टायपिंग मिस्टेक आहे. एफ आणि जी मधलं अंतर तुम्हाला विचारलं आहे. जी आणि एफ मध ओ सॉरी, डी आणि जी रे भाऊ, डी आणि जी, डी आणि जी मधील अंतर आहे ते. ठीक आहे, कारण की बघा एफ आणि जी म्हटलं तर ऑलरेडी मी 2 किमी अंतर दिलेलं आहे. चला, जी आणि एफ मधील अंतर, जी आणि डी मधील अंतर, जी आणि डी मधील अंतर, जी आणि डी मधील अंतर किती पहा. इथून तर एवढं मी तुम्हाला 2 किमी लिहून दाखवलं आणि हे इथून तिथपर्यंत आहे 1 किमी. 2 आणि 1 एकूण 3 किमी, जे की इथून तर एकदम शेवटी आहे. आन्सर तुमचं 3 किमी. चला, हे पण आन्सर झालं. 5ही क्वेश्चनचे आन्सर झाले. असे क्वेश्चन टॅकल करताना पहिला जो डाटा दिला आहे त्या डाटानुसार एक ग्राफ बनवून घ्या, एक तुमची आकृती बनवून घ्या. त्या आकृतीच्या आधारावर हे 5 क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, आकृती बनवायला तुम्हाला 2-3 मिनिट लागेल, क्वेश्चन सॉल्व्हला 2-3 मिनिट लागेल. एकूण 5 मिनिटामध्ये तुमचं पूर्ण 5 क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, चला, हे हा तोच टाईप आहे. टाईप जो 15 इथं आहे तोच टाईप तो इथं आहे. काही नाही, फक्त रिपीट केला क्वेश्चन, तो दुसरं काही ते सॉल्व्ह करायची गरज नाही. चला, आता आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. ओके, तुमचं काय झालं, मी तुमची थेरी कंप्लीट करून दिली, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन कंप्लीट झाले, त्यानंतर आता प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. हे झालं तुमचं, हे झालं. आता चालू तुमचं हे आहे. ओके, याच्यानंतर आपण काय घेऊ तर PYQ घेऊ. ओके, चला, प्रॅक्टिस क्वेश्चन आपण चालू करून घेऊ. प्रॅक्टिस क्वेश्चन, पहिला क्वेश्चन बघा. प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन, एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेस 20 किमी जातो. ठीक आहे, इथं मुलगा आहे, उत्तरेस तो 20 किमी गेला, वर गेला. तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो. पूर्वेकडे वळाला 6 मीटर चालला. ओके, 6 मीटर चालला. तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालला. पुन्हा दक्षिणेकडे वळला आणि 12 मीटर चालला. आता दक्षिणेकडे वळला म्हणजे खाली वळला. इथून तर इथपर्यंत म्हटलं तर हे पूर्ण हे 20 आहे ना, तर इथून तर इथपर्यंत हे 20 होत आहे. तुम्हाला 12 मीटर पाहिजे म्हणजे हे याच्या थोडं कमी घ्यायचं, इथपर्यंत 12 मीटर येऊन जाते तुमचं. ठीक आहे, इथपर्यंत तुमचं 12 मीटर येऊन जाते. चला, 12 मीटर चालता. तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर पोहोचला असेल. मूळ ठिकाणापासून तो म्हणजे मूळ ठिकाण तुमचं हे आहे, तर या ठिकाणापासून तो इथपर्यंत किती, या ठिकाणापासून इथपर्यंत पोहोचला म्हणजे तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे तुम्हाला सांगायचं. इथून तर इथपर्यंत अंतर कमीत कमी अंतर जे किती आहे ते सांगायचं, विचारायचं आहे. ओके, एक असा त्रिकोण काढून घ्या. अशी रेष इथं जोडली म्हणजे त्रिकोण झाला. हे 12 आहे म्हणजे हे इथून इथपर्यंत 12 नाही, पूर्ण हे 12 आहे, सॉरी हे पूर्ण 20 आहे. 20 पैकी 12 हे काढून टाकले तर हे किंमत राहते तुमची 8. ओके, आणि हे वरचे 6 इथपर्यंत, हे 6 आहे बाजू, म्हणजे ही पण बाजू 6 आहे. ओके, तुमचा एक त्रिकोण तयार झाला जो की असा आहे, इथून ते एवढा असा असा त्रिकोण तुम्हाला दिसत असेल. ही बाजू 8 झाली, ही 6 झाली, तर ही किती, पायथागोरस त्रिकोणानुसार 10 किमी. ठीक आहे, ही बाजू 6, ही 8 आहे, तर पायथागोरस त्रिकोणानुसार ही 10 बाजू झाली. ओके, ज्यांना कोणाला नसेल समजलं छोट्या आकृतीत तर मोठी आकृती पहा. इथं होता तो व्यक्ती मुलगा, असा गेला 20 किमी, नंतर असा गेला 8 किमी, 6 किमी, असा गेला 6 किमी, नंतर खाली आला 12 किमी. मग तुम्हाला विचारलं हे अंतर आणि हे अंतर, हा स्टार्टिंग पॉईंट आणि हा एंडिंग पॉईंट दोघांमधलं कमीत कमी अंतर विचारलं, जे की तुमचं एवढं अंतर राहणार आहे. ठीक आहे, एवढं अंतर राहणार आहे. तुम्हाला हे अंतर काढण्यासाठी एक काटकोन त्रिकोण काढावं लागेल. एक अशी आडवी रेष मोडून द्या, कोणाला इला समांतर अशी आडवी रेष इथं मोडून द्या. ओके, जसं हे वरची 6 किमी आहे, ही आहे 6 किमी, ही पण 6 किमी राहणार. ओके, हे पूर्ण इथून ते इथपर्यंत हे 20 किमी आहे. त्या 20 किमीपैकी हे एवढी हटवून टाका, जे की इथली 12 ते इथली 12 आहे. ओके, एवढी 12 हटवून टाका. एकूण 20 किमी, सॉरी मीटर आहे ना, हो, इथून इथपर्यंत 20 मीटर बाजूपैकी 12 मीटर आपण कापून टाकली तर राहिली किती, 8 मीटर. बस झालं. काटकोन त्रिकोण हा आहे. पायथागोरस त्रिकोणानुसार जर एक बाजू 6, दुसरी बाजू 8 असेल, तिसरी बाजू 10 येते. 6, 8, 10चं त्रिकोण आहे. ज्यांना कोणाला हे नसेल माहीत तर सहज करा. कर्णाचा वर्ग इज इक्वल टू, म्हणजे ह्या बाजूचा वर्ग इज इक्वल टू पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग. ओके, 6चा वर्ग 36 प्लस 8चा वर्ग 64, 36 आणि 64 ते 100, जो आहे
कर्णाचा वर्ग, इथून कर्ण बरोबर निघते तुमचं 10. आन्सर निघाला कर्ण बरोबर 10 मीटर, म्हणजे कमीत कमी अंतर हे 10 मीटर अंतर आहे. तुमचा आन्सर आहे 10 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. अ या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किमी दूर अंतरावर ब हे ठिकाण आहे. ठीक आहे, अ पासून 5 किमी अंतरावर ब ठिकाण आहे. पहा काय म्हणताय, अ या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किमी अंतरावर ब हे ठिकाण आहे. इथं अ हे ठिकाण आहे, मदत घेतो, अ हे ठिकाण इथं आहे, त्याच्या पूर्वेला 5 किमी अंतरावर ब हे ठिकाण आहे. अ ठिकाण इथं आहे, तिथून पूर्वेला 5 किमी अंतरावर ब हे ठिकाण आहे, बी ठिकाण आहे. ओके, व त्याच्या उत्तरेला 5 किमी काय, एक मिनटं, वच्या, ठीक आहे, हे व आहे ना, बरं ठीक आहे, वच्या आहे ते, वच्या उत्तरेला 5 किमीवर क आहे. अरे थांब इथं ब साईड आहे. ठीक आहे, ब साईड, बरोबर ब आहे ते, ब आहे, हे बच आहे, बच्या थोडी टायपिंग मिस्टेक येते, बच्या ऐवजी ब झालं होतं. ठीक आहे, बच्या उत्तरेला 5 किमी क आहे, बच्या उत्तरेला 5 किमीवर क आहे, म्हणजे कच लिहितो आता ॲटलीस्ट. ठीक आहे, क लिहितो. हा झाला अ, हा झाला ब, हा झाला क. ओके, ठिकाण आहे झालं. क च्या पूर्वेला 7 किमी अंतरावर ड आहे, क च्या पूर्वेला 7 किमी अंतरावर ड आहे. ठीक आहे, ओके, ड आहे. तर अ आणि ड मधील सरळ रेषेत अंतर किती? अ आणि ड मधील सरळ रेषेत अंतर किती? हे सरळ अंतर होते मित्रांनो, हे असं होते, अ आणि ड मधलं सरळ अंतर असं. ओके, आता हे अंतर कसं काढायचं ते सांगतो. एकदम मित्रांनो इझी ट्रिक आहे, काही मोठं हे खूप काही लागत नाही. लिहून घ्या, पहिलं लिहून घ्या. ही रेष जी आहे ना इथपर्यंत अशीवाली, हिला वाढवून द्या, हिच्या समांतर, ही जशी आहे तशीच हिला समांतर ही रेष वाढून घ्या, आणि हिला समांतर जे आहे ते इकडली रेष इकडे वाढवून घ्या. ओके, इथे एक नवीन काहीतरी पॉईंट तुमचा तयार होते. ओके, हे 7 आहे म्हणून इकडली खालची 7 किमी, कुठून इथपासून तर इथपर्यंत 7 किमी, हे 5 आहे. ओके, ठीक आहे, लिहून घ्या. हे वाली इथपर्यंत अशी 5 आहे, म्हणजे हे इथून इथपर्यंत हे इकडली, हे 5 आहे म्हणून तिकडली 5 किमी. ओके, पहा तुम्हाला नसन समजलं, तुम्हाला एक इथे हा आयत दिसत असेल, हा असा आयत दिसत आहे. ओके, वरची 7 आहे म्हणून हे खालची 7 आहे, डाव्या हाताची 5 आहे म्हणून इकडली 5 किमी झालं इथपर्यंत. आता लक्षात घ्या, एक तुम्हाला त्रिकोण भेटला, कोणता? हा. ओके, आता हे 5 किमी, इथून तर इथपर्यंत 5 किमी आहे, इथून तर इथपर्यंत 7 किमी आहे, म्हणजे याचा अर्थ हे इथून ते इथपर्यंत पूर्ण 5 किमी प्लस 7 किमी, एकूण 12 किमी होणार. ठीक आहे, तर हे मोडून टाकतो वाटल्यास, इथं डायरेक्ट लिहितो 12 किमी. रेड ब्ल्यू ब्लॅक. ठीक आहे, इथून तर इथपर्यंत पूर्ण अंतर झालं तुमचं 12 किमी, लिहिलं. आता फक्त आणि फक्त तुमचा फक्त हाच त्रिकोण लक्षात ठेवा, ज्याची खालची बाजू आहे 12 किमी, वरची बाजू आहे 5 किमी. ओके, झाला काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाची एक बाजू 12 किमीची आहे, ही वाली, हे इथून ते इथपर्यंत 12 किमी आहे, दुसरी बाजू 5 किमी आहे, मग तिसरी बाजू म्हणजे कर्ण किती होईल? ज्यांना डायरेक्ट माहीत असेल त्रिकूट पायथागोरसचं, तर हे आहे 5 12 13चं त्रिकूट आहे, 5 12 13चं त्रिकूट आहे. ठीक आहे, 13चं त्रिकूट आहे. आन्सर तुमचं 13 किमी. आता हे बेसिकनुसार करायची गरज नाही, डायरेक्टच आहे. इथं कर्णाचा वर्ग इज इक्वल टू पहिल्या बाजूचा वर्ग, पहिल्या बाजू 12 आहे त्याचा वर्ग, प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग, 12चा वर्ग 144 प्लस 5चा वर्ग 25, हे होत आहे 5 4 9, 14 2 16, म्हणजेच किती? 13चा वर्ग. दोन्ही बाजून वर्गमूळ करा, म्हणजे इथं 13चा वर्गाचा वर्गमूळ 13 येते, आणि 169चं वर्गमूळ 13 येते. ठीक आहे, एक मिनटं, हो कर्णाचा वर्ग बरोबर 169 येते, इथे 169 येते, म्हणून कर्ण बरोबर 13. ठीक आहे, दोन्ही बाजून वर्गमूळ केलं तर वर्ग घटते, आणि 69चं वर्गमूळ निघते 13. क्वेश्चन नंबर 3. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. ओके, हे आता हे कसं ओळखायचं? ह्या दिशा अशा आहेत, ही पूर्व आहे,
ही उत्तर आहे, खालची दक्षिण आहे, ही उत्तर आहे. ओके, ही आहे आग्नेय, आ वा 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 य व्य. ठीक आहे. तुमचं तोंड वायू दिशेत आहे म्हणजे असं तोंड आहे. ठीक आहे. तुमचं तोंड थोबाड तुमचं असं आहे. ओके, तुमचं थोबाड असं आहे, मुंडकं असं आहे. चला, प्रथम तुम्ही डावीकडे वळाले, एका काटकोनात वळलात. ठीक आहे. तुम्ही एकदा डावीकडे वळले, डावीकडे काटकोनात वळणे म्हणजे 90 अंश वळले. ठीक आहे, 90 अंश वळले डावीकडे. नंतर उजवीकडे 2 काटकोनात वळले. ठीक आहे. एक काटकोन वळले डावीकडे, नंतर 2 काटकोन वळले उजवीकडे. इथं लिहितो ना, एक डावीकडे वळले, नंतर 2 उजवीकडे वळले. ठीक आहे, वळलात. तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे बा. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, डावीकडे आणि उजवीकडे असन, अपोजिट दिशा असन तर मायनस होऊन जाईल. ठीक आहे, मायनस होऊन जाईल. ओके, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, 1 मधून 2 गेले, 1 राहिलं, आणि या ठिकाणी मोठं कोण आहे, उजवी बाजू आहे ना, कारण की हे सिंगल आहे, हे डबल आहे, 2 आहे म्हणजे उजवी बाजू. एक वेळेस काटकोनात तुम्ही उजवीकडे वळाले, इकडून असं तोंड इकडं तुम्ही तोंड करून आहे, उजवीकडे वळल्यानंतर ते 90 अंशामध्ये काटकोनात इकडं होणार. ठीक आहे, आग्नेय दिशा, आग्नेय दिशा, जे की तुमची ही आहे. ओके, आग्नेय दिशा. आन्सर का तुमचं, फायनल आन्सर आग्नेय दिशा. क्वेश्चन नंबर 4. साधारणपणे 10च्या सुमारास तुम्ही दक्षिण दिशेने चालत आहात. ओके, 10च्या टाईमला इथं आहे, तुम्ही खाली दक्षिण दिशेला चालत आहात, दक्षिण दिशेला चालत आहे. ओके, चला, तुमच्या दिशेने येणाऱ्या आजोळची सावली तुम्हाला निश्चितपणे, अरे यार, आजोळ म्हणजे काय ते तुम्हाला नाही. ओके, तुमच्या दिशेने, अरे बापरे, तुमच्या दिशेने येणाऱ्या, हां ओके जाऊ द्या. तुमच्या दिशेने येणारा म्हणजेच काय, तुमच्या दिशेने इकून येत आहे, तो तुमच्या दिशेने येत आहे म्हणजे तो उत्तरेकडे येऊन राहिला. ओके, सावली तुम्हाला निश्चितपणे त्याच्या उजवीकडे दिसेल, त्याच्या डावीकडे दिसेल, त्याच्या डावीकडे किंवा उजवीकडे दिसेल, सांगता येत नाही. त्याची सावली जर तुम्ही दक्षिण दिशेत चालत आहे तर पूर्वेला सूर्य आहे, पूर्वेला सूर्य आहे. ओके, सूर्य असा आहे, सूर्य आहे जो की पूर्वेला आहे. मग सावली कोणती इकडल्या दिशेने पडणार, पश्चिमेला, पश्चिमेला. ओके, चला, आजोळची सावली तुम्हाला निश्चितपणे त्याच्या उजवीकडे दिसेल, डावीकडे, त्याच्या डावीकडे दिसेल. ठीक आहे, डावीकडे. कारण की बघा, तुम्ही असे दक्षिण दिशेला चालले, तुमच्या दिशेने येत आहे म्हणजे तुमच्याकडे ते आजोळ चालत आहे. आजोळ म्हणा की आजोबा म्हणा, आजोबा असन ते. ठीक आहे, आजोबा असन. ठीक आहे, आजोबा असन, आजोबा असन तुमच्या दिशेने येत आहे म्हणजे तुम्ही असे चालले तर तुमच्याकडे तो येऊन राहिला, असा येत आहे. मग त्याची सावली की कोणीकडे पडन, तो जर असं झाला असेल तर डावीकडे सावली पडन. सूर्य इकडे आहे, सावली पश्चिमेकडे म्हणजे डावीकडे पडणार आहे. तो जर माणूस असा चालत आहे, ही बाजू डावीकडेची होती, बस डावीकडे. आन्सर तुमचं डावीकडे. ओके, चला, त्याच्या डावीकडे. बरं, ए हा बीच्या नैऋत्येला 40 किमीवर आहे. पहा, अशी पहिला आकृती काढा. नैऋत्य कुठं ते पाहून घ्या. हे पूर्व, उत्तर, हे आग्नेय, आ ई वा न, म्हणजे ही आहे नैऋत्य, नैऋत्य दिशा. ठीक आहे. समजा एखादी व्यक्ती जो की ह्या 2 व्यक्तीपैकी एक व्यक्ती इथं आहे, कोण म्हणताय, ए हा बीच्या नैऋत्येला 40 किमीवर आहे. बीच्या नैऋत्येला म्हणजे इथं बी माना, त्याची नैऋत्य म्हणजे हे बी ची नैऋत्य अशी येते, आली अशी ए आहे. चला, ए आहे. ओके, सी हा बीच्या आग्नेय दिशेला 40 किमी, बीच्या आग्नेयला 40 किमी आहे म्हणजे इथं जर बी असन तर इकडे 40 किमीवर, हे 40 किमी कोण आहे, सी आहे. ठीक आहे, सी आहे म्हणताय. हा पण 40 किमीवर आहे. चला, हा इथून एवढं 40 किमी आहे, हा इथून एवढं 40 किमीवर आहे. ओके, नंतर काय असते तर सी हा एच्या कोणत्या दिशेस आहे. सी हा वाला सी एच्या कोणत्या दिशेत आहे ते विचारलं. एच्या कोणत्या दिशेत, एची इकडली दिशा म्हणजे पूर्व दिशा. एची तुम्हाला इथं पूर्व दिशा दिसते. ठीक आहे, एची पूर्व दिशा. आन्सर का तुमचं, एच्या पूर्वेला सी आहे, पूर्व दिशा.
आन्सर तुमचं पूर्व. ठीक आहे. हे बघा माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे इथं 2 आणि पश्चिम दिसत आहे, नंतर हे 3 दिसत आहे. हे 3 इथं नसून मित्रांनो हे 3 इथले आहे. थोडं टायपिंग मिस्टेक्स आहे. ओके. ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 हे तिसरं ऑप्शन आणि हे चौथं ऑप्शन आहे. ठीक आहे. आन्सर तुमचं इथलं आहे. ओके. टायपिंग मिस्टेक्स आहे त्या बऱ्याचशा. तुम्हाला या ठिकाणी 2 पॉईंट दिसतं, इकडे 3 पॉईंट दिसत आहे. इथं काही इशा नाही लिहून. ओके. तरी थोडी एक टायपिंग मिस्टेक आहे. हे 3 इथं नसून हे 3 इथे 3 पॉईंट आहे. म्हणजे ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 असं आहे ते. ओके. तुमचा आन्सर आहे ऑप्शन 1. विचारलं का तुम्हाला सी हा एच्या कोणत्या दिशेस आहे? एच्या कोणत्या दिशेत आहे तर पूर्व दिशेत आहे. सी आहे. कोण आहे? सी आहे पूर्व दिशेला. आन्सर तुमचं पूर्व दिशा. नेक्स्ट 6 नंबर क्वेश्चन. घड्याळात ठीक आहे, घड्याळात 4:30 वाजले, 4:30 वाजले आहेत. ओके. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवत असेल तर ठीक आहे. घड्याळात 4:30 वाजले. ओके. मग म्हणत आहे ते जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो तर. ओके. पहिला आपली नॉर्मल घड्याळ काढून घेऊ. अशी राहते, अशी नॉर्मल घड्याळ तुमची अशी राहते. नॉर्मल घड्याळ तुमची अशी राहते 12, 3, 6, 9. ओके. काय म्हणताय घड्याळात 4:30 वाजले, याचा अर्थ 3 नंतर हे 4 नंतर 5. ओके. आता हो तास काटा 4च्या नंतर राहील. 4:30 वाजलेले असताना मोठी घड्याळ काढा, थोडीशी मोठी घड्याळ. ठीक आहे. इथं 12, 3, 6 आणि 9, 6 आणि 9. 3 नंतर हे इथं 4 वाजणार, इथं 5 वाजणार. ओके. 3 नंतर 4 वाजणार आणि 5 वाजणार. आता 4:30 वाजलेले असताना तास काटा तुमचा असा इथं राहील 4 आणि 5च्या मधामध्ये राहील. ठीक आहे. मोठा काटा म्हणजे तुमचा तास काटा म्हणताय, हा तास काटा आहे. मिनिट काटा नेहमी इकडे राहतो. मिनिट काटा 4:30 वाजले असताना 30 मिनिट झाले असताना 6 वर राहतो. ओके. एक 6 वर आहे, एक आहे 4 आणि 5च्या मधात तास काटा झाला. अशा कंडिशनमध्ये जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवत असेल तर ठीक आहे. तास काटा कोणती दिशा दर्शवतो? मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवत आहे म्हणजे तो म्हणत आहे ऑब्विसली आपली बघा असं पाहतो म्हटलं तर हे वाली इकडली पूर्व आहे, जो मिनिट काटा इकडे खालची दर्शवत आहे ही आहे दक्षिण. ही आहे ऑब्विसली ही दक्षिण आहे, परंतु तो पूर्व दिशा आहे म्हणताय. पूर्व दिशा आहे म्हणत आहे, ही आहे पूर्व दिशा. पण ठीक आहे बा, असन पूर्व काय हरकत नाही, असन पूर्व ठीक आहे. जर ही पूर्व असेल तर ही पश्चिम. पश्चिम. ओके. पूर्व ही पश्चिम. ओके. असं आहे. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे पूर्व म्हणजेच आपली ॲक्च्युअलमध्ये जे पूर्व आहे तिथून उजवीकडे 90 अंश. ठीक आहे. 90 अंश चाललो आपण. बघा ॲक्च्युअलमध्ये पूर्व आहे, पूर्वीपासून आपण उजवीकडे 90 अंश चाललो म्हणजे तुमचा आन्सर असंच समजा. ही दिशा जो तास काटा आहे तुमचा तास काटा आहे त्याचं जे आन्सर असेल तिथून 90 अंश समोर जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आन्सर तुमचं काय येते ॲक्च्युअलमध्ये इथं आग्नेय आहे, आग्नेय प्लस 90 अंश तुमचा आन्सर येते. ठीक आहे. म्हणजे हे तुमचं हे आन्सर. ठीक आहे. जे की तुमचं आ इ वा न नैऋत्य. ठीक आहे. चला. ॲक्च्युअल पूर्व दिशा म्हणजेच ॲक्च्युअल जी दिशा आहे त्याच्यापासून 90 अंश तुम्ही इकडे आले, उजवीकडे आले. ओके. तसंच आन्सर तुमचं जे आहे ही दिशा जी ॲक्च्युअलमध्ये आग्नेय आहे, आग्नेयापासून तुमची 90 अंश इकडे येईल तेव्हा तुमचं हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. नैऋत्य दिशा आन्सर का तुमचं नैऋत्य ऑप्शन दिसत नाही. थोडं काही चुकलं का मला चेक करू द्या फक्त एकदा. थांबा याच्यानुसार चला बरं. ही पूर्व म्हणतात, ही पश्चिम होणार. झालं पश्चिम होणार आपल्यानुसार. ही पूर्व, ही पश्चिम, ही वरची उत्तर, खालची दक्षिण. ओके. ही आग्नेय आ इ वा न. ओके. इथं पूर्व कुठं आहे पाहून घ्या. दक्षिणच्या ठिकाणी पूर्व आहे म्हणजे पूर्वपासून 90 तुम्ही इकडे चालले, तुमचा काटा इथं आहे, मग इथपासून इथं झाला 90. बरोबर. नैऋत्य आन्सर तुमचं. नाही थांबा. अरे हा हा हा, हे जर पूर्व असेल तर पूर्वपासून थोडं 45 अंश मागं चाला. या पूर्वपासून 45 अंश मागं चाला. तुमचा आन्सर आहे ईशान्य. बरोबर. ईशान्य. ईशान्य थोडं इथं चुकलं होतं. ईशान्य तुमचा आन्सर आहे. ईशान्य.
तेच तर म्हटलं होतं. बरोबर आहे ना. पहा ना, हे पूर्व म्हणताय, पूर्वपासून मागं चालला तुमचा आन्सर आहे. तसंच ॲक्च्युअलमध्ये हे पूर्व आहे, पूर्वपासून मागं चालला थोडंसं 45 अंश, तुमचा आन्सर ईशान्य. ओके, समजलं. चला. अरे हां, बरोबर आहे. ह्या दक्षिणपासून तुम्हाला इकडे जायचं आहे, इकडे जायचं आहे, तेव्हा तुमचं पूर्व होते. तसंच आग्नेयपासून इकडे जायचं आहे, तेव्हा तुमचं ईशान्य होते. ठीक आहे, 90 अंश इकडे जायचं आहे. झालं, तुमचा आन्सर ईशान्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. 30 मिनिट झाले आपले. इथे थांबून जायचं का? ओके, बरं इथे थांबून जाऊ. आपला टाईम इथे झालेला आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथे माझे व्हिडिओज आवडत असेल, लेक्चर आवडत असेल. जर लेक्चर नक्कीच आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करत चला. मी म्हणत नाही सबस्क्राईब करा म्हणत नाही, लाईक करा म्हणत नाही, परंतु ते तुम्ही करत चला. त्यामुळे व्हिडिओची रीच वाढते. ठीक आहे, व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन घेऊ. आजचं लेक्चर इथे संपवू. ओके, थँक्यू.